सोलापूरच्या एका शेतकऱ्याचा कांदा अवघ्या ₹1.14 किलोनं विकला गेला। यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःचा खिसा खाली करून ₹301 द्यावे लागल्याचा प्रकार समोर आला होता। त्यामुळे आता आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारनं आम्हाला किमान 5 गुंठे गांजा लावण्याची परवानगी द्यावी, तर आमच्यावर ही वेळ येणार नाही अशी उपरोधिक टीका केली आहे। आता समजा आम्हाला 1 किलो कांदा पिकवण्यासाठी कमीत कमी आम्हाला 12 ते 13 रुपये खर्च येतो। एक खाताची गुणी घ्यायची म्हणलं आज 2300 रुपये झाली आणि आमची गुणी 100 रुपयाला बी नाही। मग ह्याच्यावर शासनाने ठरवायला पाहिजे काय नियम माहिती। मला तर असं वाटतं की शासनाने सरळ ना प्रत्येक शेतकऱ्याला 5 गुंठ व्हायला पण गांजा लावायची परवानगी द्यायला पाहिजे। खरंच दुसरा पर्यायच नाही शेतकऱ्यापुढे आता काही। 5 का व्हायना गुंठ गांजाला परवानगी शेतकऱ्याला द्यायला पाहिजे। शाळा वरत्यान पेरण्या चालू होत्याल काय पैसा येणार आहे कुठलं? म्हणजे एक गुणी इथं आणायला कमीत कमी 150 रुपये खर्च निसा गुणीला। एका गुणीला 150 रुपये खर्च मिळतात किती एका गुणी? मग एका गुणीला मिळायला लागलेत का 3 रुपयाने गेलं बघा ना काय राहिला। फायदा व्यापाऱ्याचा होतोय, इथं शेतकऱ्याचा काहीच फायदा नाही। शेतकरी इथून जायला तिकटाच्या पैशाला बेजार आहे, इथून गावाकडे जायला। 300 रुपये मायनस आले, मायनस त्यांनी आम्हाला द्यावी शेतकऱ्यांनी। आम्ही नाही द्यायचे, त्यांनी देणार आहेत। मग तुम्हाला देणार का? हां, शेतकरी द्यायचे। शेतकरीचा माल आहे ना सगळं गोलटी साईज माल आणि डॅमेज झालं तर माल पूर्ण डॅमेज असल्या कारणाने माल बाजारात विकला जात नाही। तो माल 100 रुपये 50 रुपये क्विंटल 100-150 रुपये क्विंटल विकला जातो। आणि चांगल्या प्रतीचे कांदे हे असे चांगल्या प्रतीचे असले हे कांदे विकते 1200 रुपये धरून 1500 रुपयेपर्यंत। असे चांगले कांदे शेतकऱ्याकडे कमी आहेत ह्या वर्षीमध्ये। शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आपला माल बाजारामध्ये पोचल्यानंतर आपल्याला काय मिळतं का नाही हे शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे, मग बाजारात आणलं पाहिजे।